सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण फुरसुंगी उरुळी सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3चे उमेदवार राहुल पवार आपल्याबरोबर आहेत। कुठेतरी सर्वच पक्षांनी या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मोठा धुराळा उडवताना कुठेतरी आमचे उमेदवार सक्षम आहेत, आम्ही व्यवस्थित काम करू शकतो हा मेसेज लोकांच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न केला आहे। परंतु शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 3चे अधिकृत उमेदवार राहुल पवार आपल्याबरोबर आहेत। दादा नमस्कार, तुम्हाला यावर्षी प्रथमच 9 वर्षांची निवडणूक होते, काय वाटतंय तुम्हाला या निवडणुकीबद्दल? पहिला मी माझा परिचय देतो। मी राहुल मारुती पवार प्रभाग क्रमांक 3B मधनं निवडणूक लढवत आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे। विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा एक खंदा कार्यकर्ता म्हणून काम करताना या प्रभागामध्ये तुमच्या पाठीमागील काही काळामध्ये तुमचे वडील किंवा तुमचं कुटुंब राजकीय ग्रामपंचायत फुरसुंगीमध्ये होतं, त्या माध्यमातून या प्रभागामध्ये तुमच्या वडिलांच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून, तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातून काय कामं केली? सर्वप्रथम विजय बापू शिवतारे यांचं मी 2008पासून बापूंसोबत आहे आणि माझी आई ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई मारुती पवार हे 2002 ते 2007 या पिरियडमध्ये माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती शिवसेनेकडूनच। तर माझी आई म्हणजे आईचे जर विकास कामं सांगायचं म्हणलं तर म्हणजे जे आपले पहिल्यांदा त्या काळात कॉन्क्रिटीकरण नव्हतं, तर खंगारमार्फत रोड होत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवधूत नगरसारखा एरिया, माझे वडील स्वतः तिथं लाईट उपस्थिती नव्हती, लाईट नव्हती कसल्याही प्रकारे, तर त्यांनी लाईटीचे खांब स्वतः खांद्यावर जाऊन, आत्ता बी तिथं तुम्ही गेले अवधूत नगरमध्ये तर तिथं बी सांगता येतात की हे जे लाईट आलेली तर ती पवार साहेबांमुळं आलेली। त्यावेळेस आमच्याही ग्रामपंचायत सदस्य होती आणि त्यावेळेस असे कॉन्क्रिटीकरण नव्हते, तर ते खंगार स्वरूपात हे पहिले रोड झालेले आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ड्रेनेज लाईनचे बी काम आमच्या आईच्या काळात झालेले आहेत। त्यावेळेस ग्रामपंचायतकडे एवढा निधी उपलब्ध नव्हता। त्यावेळेस खासदार राऊत म्हणून पुण्याचे राऊतसाहेब म्हणून खासदार होते, त्यांच्याकडून माझ्या वडिलांनी निधी आणून गंगानगरमध्ये ड्रेनेज लाईनचे काम केले। आणि आत्ता सध्याची परिस्थिती बघितली तर विजय बापू शिवतारे त्यांनी जे आत्ता आपलं सर्वात मेन कारण म्हणजे आपल्या गंगानगरला पाणी दिलेलं आहे, तर ते जे पाणी म्हणजे स्वतः मी काही वर्षापूर्वी मी सातवाडीत जाऊन 2 कॅन्ड घेऊन सातवाडीत जाऊन पाणी आणत होतो, पण तेच पाण्याची ताण अख्ख्या गंगानगरची, फुरसुंगीची, देवाच्या उरुळीची बापूंनी भागवलेले आहे। बापूंनी गंगानगरमध्ये पाणी दिलेलं आहे। कॉन्क्रिटीकरण पूर्ण 15 कॉलन्यांचं कॉन्क्रिटीकरण बापूंनी केलेलं आहे। सर्वसामान्यांचा टॅक्स बापूंनी कमी केलेला आहे। या प्रभागात आज विकास कामं म्हणलं, गंगानगरमध्ये विकास कामं म्हणलं तर विजय बापू शिवतारेंचं नाव निघतं, धनुष्यबाणच नाव निघते। तुमच्या दुसऱ्या ज्या महिला उमेदवार आहेत जयश्री ताई कडाळे, यासुद्धा तुमच्याबरोबर आहेत तुमच्या प्रभागामध्ये। बापूंनी त्यांच्या विजनमध्ये तुमचं जे काय विजन आहे, काय विजन आहे तुमचं गंगानगरचं? जयश्री ताई कडाळे हे माजी ग्रामपंचायत सदस्य होते,
जसं की माझी आई 2002 ते 2007 होते, तसंच जयश्रीताई कडाळे 2007 ते 2012मध्ये माझी ग्रामपंचायत सदस्य होत्या. तर जयश्रीताईंनी बी भरपूर प्रमाणात इथं विकास कामं केलेले आहेत गंगानगरमध्ये आणि ते अनुसूचित जातीमधनं निवडणूक लढवत आहेत. आता तुमचं विजन काय हे प्रभाग क्रमांक 3 असणे एव्हाना फुरसुंगीसाठी? विजन म्हणजे मला सर्व सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हास्य बघायचं आहे. काय आव्हान करताल मतदारांना तुम्ही? मी मतदारांना एकच आव्हान करतो की माझं गंगानगर, माझा प्रभाग, माझी जबाबदारी. मतदारांना कुठल्या चिन्हावर किंवा विजय बापूंचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही काय आव्हान करता? मी जास्तीत जास्त बापूंमार्फत पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल, रोज पाणी कसं देता येईल आणि जी आत्ता आमच्या इथं गंगानगरमध्ये वारंवार एक समस्या जाणवती, लाईन नंबर 9 असेल, माऊली कॉलनी असेल किंवा आमची सिद्धिविनायक कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, जो वारंवार ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम होतो आहे, तर तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम मी कॉन्क्रीट म्हणजे बापूंच्या मार्फत नवीन ड्रेनेज लाईन किंवा नगर परिषदेच्या मार्फत नवीन ड्रेनेज लाईन टाकून घेण्याचा प्रयत्न करेल. जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये तुमचा महत्त्वाचा टप्पा पार पाडणार आहे. तुम्ही येथील मतदारांना काय आव्हान करता? मी माझ्या गंगानगरच्या जनतेला, बंधू भगिनींना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीत आता जी 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्याच्यात नगराध्यक्षाचे उमेदवार महेंद्र सर सरोदे, ओपन पुरुषाचे उमेदवार राहुल पवार म्हणजे मी आणि SCचे उमेदवार जयश्रीताई कडाळे यांना तुम्ही धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद दादा. थँक्यू व्हेरी मच.